विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फक्त 9 दिवस आता उरलेत. फक्त 9 दिवस आणि या 9 दिवसात काय करायचंय मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट काय करायची आहे सांगतो, शब्द बदलायचे. म्हणजे काय? 9 दिवस आहेत माझ्याकडं. फक्त शब्द डिलीट. 9 दिवस आहेत माझ्याकडं आणि मला पाहिजे ती मी अभ्यास केलेला आहे. आता मला फक्त आणि फक्त रिव्हिजन करायची फक्त आणि फक्त रिव्हिजन करायचंय. मनातली भीती काढून टाकायची आहे. सगळं व्यवस्थित झालेलं आहे. रिवाइज करा, फक्त प्रॉपर रिवाइज करा. त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ करणार आहे मी. कसं रिवाइज करायचं वगैरे किंवा या व्हिडिओमध्ये तर तुमच्या गोष्टी कव्हर होणारच आहेत. फक्त हा जो शब्द आहे ना, हा सुद्धा डिलीट इरेज करून टाका मनातून. विचार सुद्धा जास्त करायचा नाही या गोष्टीचा. मनात काही वाईट विचार आणायचेच नाहीत. निगेटिव्ह थिंकिंग बंद. ओके, निगेटिव्ह थिंकिंग बंद. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही जरा सुद्धा वेळ वाया घालवायचा नाही इथून पुढं. सतत अभ्यास, रेस्ट. प्रॉपर तुमचं दिवसभराचं शेड्यूल फिक्स असणार आहे. विनाकारण जागरण तुम्ही करणार नाहीये. ओके. नाहीतर रात्रभर जागतोय, सकाळी पण लवकर उठतोय, 2 तासाची झोप फक्त घेतोय. हे जर या 9 दिवसात केलं ना, तर थकून जाल, एक्झॉस्ट व्हाल. कारण बोर्डच्या एक्झाम नंतर तुम्हाला सीईटी लगेच स्टार्ट करायची आहे. तुम्ही थकून जाल. पूर्ण एक्झॉस्ट व्हायचं नाहीये. टाईम मॅनेजमेंट प्रॉपर करायची आहे. आता तुम्हाला सांगायचंय काय मला, की खूप अभ्यास होतोय रे, खूप अभ्यास होतोय. म्हणजे जे टॉपिक तुम्हाला अवघड वाटतायत ना, ते आता पटापट रिवाइज होतायत. होतायत. आम्ही तो अनुभव घेतोय. कालच म्हणूया आपण बायोमॉलिक्युलची रिव्हिजन मी क्लासमध्ये घेतली. सांगतो 1 तासापेक्षा कमी वेळेत आणि अभ्यास करत बरं का. अभ्यास करत एक-एक प्रश्न पट करत आम्ही ते रिवाइज करून घेतलं. मुलांना अवघड वाटत होता टॉपिक. सोपा वाटायला लागला. पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, की आपण जर वेळेचा प्रॉपर वापर केला बघा मी काय म्हणतोय. कुठं चुकतं सांगू का तुम्हाला? मी सांगतो आमचं पण चुकतं. चुकतं सकाळी आता लवकर उठलोय. हां, सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठलो. लक्षात काय येतंय? अरे आज रविवार आहे, जिम नाहीये. मग फोन आला हातात. फोन आला, की तो फोन आपला अर्धा पाऊण तास वेळ वाया घालवतो. आपण अभ्यासाचं सोडून बाकीचे व्हिडिओज बघत बसतोय. शॉर्ट्स, रील्स, थोडंसं न्यूज. मग ह्यात वेळ जातोय त्या ट्रिपमध्ये अडकू नका तुम्ही. तुमचे डिस्ट्रॅक्शन सगळे कमी करा. एक शिस्त लावून घ्या, की सकाळी उठल्यानंतर आपल्याला एक फिक्स शेड्यूल असणार आहे. आपण सगळ्या दैनंदिन दिनचर्या आवरायचं आहे आपल्याला सगळ्या. ब्रेकफास्ट वगैरे इतक्या लवकर कोण करत नाहीये म्हणून आपण पहाटे 6 वाजता कोण करतंय. पण आपलं आवरून झालं, की संध्याकाळी झोपतानाच आपला प्लॅन असला पाहिजे काय करायचंय ते. बरं आता थोडं-थोडं सांगून झालं. आता या विषयाबद्दल बोलायचंय मला. 1 दिवस सुट्टी आहे. 1 दिवस सुट्टी आहे. मग पुढच्या 9 दिवसात काय करायचं तुम्हाला सांगतो, की पुढच्या 9 दिवसामध्ये तुम्हाला कुठले टॉपिक अवघड वाटतायत ते मी सांगतो तुम्हाला. तुमचा कुठल्या टॉपिकमध्ये वेळ जाणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. काय होतं, की 9 दिवसात काय करायचे सांगतो, पण त्याच्या अगोदर परीक्षेतली चूक सांगतो. की फिजिक्सच्या पेपरनंतर 1 दिवस फक्त सुट्टी असते आणि केमिस्ट्री. ओके. मग फिजिक्सच्या पेपरला विनाकारण जागरण. ओके. तो तणाव वेगळा. पेपर थोडासा अवघड जातो. तुम्ही विचारच करत नाही कुठल्या गोष्टीचा. मी सांगतो 70 जर तुम्हाला 30 मार्क फिजिक्समध्ये पडणार असतील, तर ते चांगले आहेत, दी बेस्ट आहेत. कारण कॉलेज 30 देणार आहे तुम्हाला अजून 60 होणार आहेत मार्क आणि मी सांगतोय 80-90% मुलं ही 50च्या खाली असतात टोटल फिजिक्समध्ये. दरवर्षीचा रिझल्ट बघतोय मी. 10-15% टॉपर आहेत त्यांना पडले असतात. 60, 70, 80 काही ना एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं आहेत ती 95-100 पैकी 100 पाडतात. पाडतात. पण तुमचा एवढा पेपर अटेम्प्ट असेल तर सोपं आहे. कारण आपल्याला केमिस्ट्री करायच्या नेक्स्ट डेला लगेच परत. मग काय होतं, की ह्या एका दिवसात काय करून काय नको असं होऊन जातं. म्हणजे होतंय काय बघा, की फिजिक्सचा पेपर समजा 16 तारखेला आहे. समजा बोलतोय मी तुम्ही टाईम टेबल चेक करा. तर केमिस्ट्रीचा 18ला असणार आहे. मग माझी इच्छा आहे, की 16 तारखेलाच केमिस्ट्री फिनिश व्हायला पाहिजे 70-80%. 17 तारखेच्या सकाळी 10-11 पर्यंत केमिस्ट्री एंड व्हायला पाहिजे आणि मग रिव्हिजन. नाही होत रे. चुकतं कुठं माहिती का मुलांचं? फिजिकल केमिस्ट्री. पहिले टॉपिक सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक, थर्मो, केमिकल कायनेटिक्स आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री. हा दिवस घालवतात त्याच्यात. मग माझी काय इच्छा आहे बघा, की हे फिजिकल केमिस्ट्री तुम्ही या 9 दिवसात प्रॉपर करायचं. ओके. इतका छान अभ्यास करायचा आहे, की 2-2.5 तासात तो टॉपिक रिवाईज व्हायला पाहिजे सगळे. न्यूमेरिकल आणि काय करायचंय, कसं करायचंय? डेफिनेशन. सॉलिड स्टेटमध्ये कमी डेफिनेशन्स आहेत, पण सोल्युशनमध्ये प्रचंड आहेत. थर्मोमध्ये प्रचंड आहेत. डायग्राम इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आहेत. लॉज आहेत, कमी आहेत, खूप कमी आहेत. मग हे सगळं ना जर तुमचं पटकन होत असेल, तर तुमचा खूप वेळ वाचणार आहे. म्हणजे काय करायचं ह्या 9 दिवसात तुम्हाला?
फिजिकल केमिस्ट्री करायचं. त्याचबरोबर ट्रान्झिशन इन ट्रान्झिशन एलिमेंट, ग्रुप 16-17 एलिमेंट, बायोमॉलिक्युल्स, कोऑर्डिनेशन कंपाउंड, पॉलिमर आणि ग्रीन केमिस्ट्री. हे जवळ-जवळ 30 मार्काचं वेटेज आहे. हे जवळ-जवळ पुन्हा हे तसं नको म्हणायला, कारण हे सगळ्या डेफिनेशन्स इकडे पण असतात ना, लक्षात घ्या. मग हे मग आता उरला एकच सेक्शन, पण ह्या 9 दिवसात हे केलं पाहिजे, परफेक्ट केलं पाहिजे. ॲट एनी कॉस्ट ह्यात काही सुटका नाहीये. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिकमध्ये काय करायचं माहितीये का? SN1, SN2, डिस्टिंग्विश, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी हा प्रश्न करायचा आहे. बॉइलिंग पॉइंटशी रिलेटेड काही प्रश्न आहेत, ते प्रश्न करायचे आहेत. म्हणजे सांगू का तुम्हाला, असे थिअरॉटिकल टाइपचे प्रश्न आहेत ते अगोदर करा. रिएक्शनची भीती वाटते तुम्हाला, पण नेम रिएक्शन्स अगोदर करायच्या आहेत. म्हणजे आपलं ठरलं या 9 दिवसात काय करायचंय ते. केमिस्ट्रीमध्ये सगळे डेफिनेशन, डिस्टिंग्विश, डायग्राम आणि लॉज इतकं परफेक्ट करायचंय की तासात दीड तासात रिव्हिजन व्हायला पाहिजे. मग फिजिक्सच्या 16 तारखेला पेपर देऊन आला, संध्याकाळी 6-7 पर्यंत हे सगळं संपलं पाहिजे. हां, संपलं पाहिजे. मग मग कोण आपल्याला अडवणार आहे मग? मग सोपं जाईल. पण नाही केलं तर? ह्या 9 दिवसात नाही केलं तर? मग माझं म्हणणं आहे, या 9 दिवसातला जास्तीत जास्त वेळ, मॅक्सिमम टाईम तुम्ही केमिस्ट्रीला द्या. जास्तीत जास्त वेळ हा तुम्ही केमिस्ट्रीला द्यायला पाहिजे. ही फायनल स्ट्रॅटेजी आहे. मग त्याचबरोबर आता मॅथ्स. आता मॅथ्समध्ये मला तुम्हाला सांगायचंय काय, की व्हेक्टरचे थेरम ओके. गॅरंटी नाही येईल म्हणून. डिफरन्शिएशनची येणारच, इंटिग्रेशनची येणारच. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन खूप चान्सेस आहेत येणार. 2 पैकी टॅन थीटा किंवा होमोजेनियस मधले येणारच. पण पण ट्रिगो फंक्शन आणि वेक्टर या 2 टॉपिक ट्रिगो फंक्शन थोडक्यात लिहितोय समजून घ्या. वेक्टर 10 मार्काला आहे का 12 मार्काला आहे. ट्रिगो फंक्शन 10 मार्काला आहे. दोन्ही मिळून 22 मार्काला आहे. वेक्टरमध्ये ढिगानं प्रॉपर्टीज आणि थेरम आहेत जे तुम्हाला एक्सप्लेन करायचे जे तुम्हाला प्रूव्ह करायचे आहेत. परीक्षेची गॅरंटी पण कमी आहे. 15 ते 20 प्रश्न आहेत. मग जर आत्ता नाही केलं, तर एक्झामच्या वेळेस अशा 15 प्रश्नाला वेळ द्यायची गॅरंटी पण कमी आहे. रिस्की आहे ना थोडंसं. मग आता मॅथ्सची स्ट्रॅटेजी ठरली, की थेरम सगळेच करायचेत, पण व्हेक्टरचे परफेक्ट करायचे. ठरलेली स्ट्रॅटेजी. आणि त्यानंतर मी 2 टॉपिक तुम्हाला सांगणार आहे. एओडी आणि डिफरन्शियल इक्वेशन आणि प्रोबॅबिलिटी बायनॉमियल आदल्या दिवशी बी केलं तर होईल. हो, आदल्या दिवशी पण मी घेणारच आहे. लास्ट मोमेंटला मी हेच घेतो मुलांचं. पण हे दोन टॉपिक आणि थेरम. फायदा काय? थेरम 15 ते 20 मार्काला येतात. हे या 2 टॉपिकमध्ये थेरमच नाहीयेत. आता थेरमच नाहीयेत म्हणल्यावर काय? थेरम नाहीयेत म्हणल्यावर लॉटरी ना. कारण थेरमचे मात्र कव्हर केले, त्यात थेरम नाहीयेत ते पण आपल्याला प्रश्न जमतील. आणि डिफरन्शियल इक्वेशन, ऑर्डर, रिएक्शन, एलिमिनेट आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. तुम्हाला सांगतो इतकं लिनियर होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. सगळं सोपं आहे. सगळं सोपं आहे मॅथ्सच्या बाबतीत लक्षात घ्या. पण हे केलं पाहिजे. हां, ह्या 9 दिवसात हे केलं पाहिजे बरं का. ह्याच्यात ना घाबरू नका रे. ह्याला 5 दिवस सुट्टी आहे, 2-3 दिवस सुट्टी आहे तुम्हाला. इंग्लिश नंतर आहेच सुट्ट्या लक्षात घ्या. 2-3 दिवस कोणासाठी ज्यांचा मराठी संस्कृत आहे त्यांना कमी सुट्टी आहे. पण ज्यांचं नाहीये ते, अशी खूप मुलं आहेत. सीएस-आयटी घेणारी खूप मुलं आहेत, की त्यांना 5-6 दिवस सुट्टी आहे फिजिक्सला. पण रिलॅक्स राहू नका. या 9 दिवसात तुम्हाला डेफिनेशन, डिस्टिंग्विश, लॉज आणि डायग्राम ऑल टॉपिक्स करायचंय. लॉज केले, की त्याचे न्यूमेरिकल सुद्धा करायचे आहेत. हो आणि तुम्ही YouTubeवरचा माझा कुठलाही टीचिंगचा जुना व्हिडिओ बघितला फिजिक्सचा, केमिस्ट्रीचा, मॅथ्सचा, तुम्हाला कधीच रिग्रेट होणार नाही, की "अरे, इथं वेळ वाया घालवला आपण आणि हे नव्हतं चांगलं." तुम्ही कमेंटमध्ये म्हणणारच आहे, की "सर तुम्ही छान शिकवलंय." कारण म्हणताय. आता मी व्हिडिओ अपलोड करत नाहीये, पण जर वायटीवर बघितलं तर काय म्हणूया आपण सबस्क्रायबर काउंट असेल किंवा व्ह्यूज असतील तर चांगले होतायत. कमेंट खूप छान येतात जुन्या व्हिडिओला. 4-5 वर्षापूर्वीचे माझे जुने व्हिडिओ आहेत. ते देखील दी बेस्ट बघतायत मुलं. अरे 0 टाईमपास रे, आम्ही टाईमपास करतच नाहीये. तुम्हाला पण सांगतोय 9 दिवसात टाईमपास करायचाच नाहीये. फिजिक्सचं हे ॲट एनी कॉस्ट. पण फिजिक्सला थोडासा कमी वेळ द्या. निदान डेफिनिशन, डिस्टिंग्विशन, लॉस झालं तरी पुष्कळ आहे या स्टेजला. तुम्ही डायग्राम जर केल्या तर संपलंच आणखीन. इथं 30 प्लस मार्क होतायत लक्षात घ्या. मॅथ्समध्ये वेक्टर आणि ट्रिगो फंक्शनचे थेरम अगोदर करायचे आहेत आणि हे 2 टॉपिक ओके. केमिस्ट्रीला मात्र मॅक्सिमम वेळ द्या. हां, केमिस्ट्रीला मात्र मॅक्सिमम वेळ हा दिलाच पाहिजे लक्षात घ्या ॲट एनी कॉस्ट म्हणूया आपण. मग ही खूप फायनल इम्पोर्टंट स्ट्रॅटेजी आहे. ती कुणावर तुम्ही शेअर करत बसू नका. हां, काय उपयोग आहे? प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असणार आहे ना. नाही मला नाही असं कशाला सांगायचंय? तुम्हाला पटलंय का हे? पटलं नाही, तुम्हाला विश्वास ठेवायचा माझ्यावर, की ह्या विषयाला जर जास्त वेळ दिला नाही, तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतात मी तुम्हाला सांगतो. विनाकारण फिजिक्सची भीती आहे. कधी उघडलं नाही म्हणून आता फिजिक्स करत बसणार. ठीक आहे, बस काही हरकत नाही. तेवढं करून पण ना, चूक कुठं होते माहिती का? सांगतो. इंग्लिश नंतर फिजिक्सला इंग्लिश काहीतरी 10 तारखेला आणि फिजिक्स काहीतरी 16 तारखेला आहे बरं का. मी सांगतो चेक करायचं तुम्ही हां.
कारण इंग्लिश नंतर एवढा दिवस वेळ आहे ना, मग ही मुलं आत्ता फिजिक्सला जास्त वेळ घालवतात. चुकीची स्ट्रॅटेजी आणि इंग्लिश नंतर ना पहिले 2-3 दिवस केमिस्ट्री आणि मॅथ्स करत बसतात. ही परत चुकीची स्ट्रॅटेजी. ही परत 5 दिवस, 5 दिवस मी तुम्हाला फिजिक्स करायला लावणार आहे. त्यावेळेस पुन्हा दिवसभराचं शेड्यूल असणार आहे. दिवसभराचं शेड्यूल असणार आहे म्हणूया आपण. बरं एक काम करूया ना बाळांनो, चला आता आलंय तर बघतो मी तुम्हाला सांगतो. शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितलाय तर मग फायनली आजचं टार्गेट देऊया ना तुम्हाला. आजचं टार्गेट देऊया ना तुम्हाला. मग आजचं टार्गेट आहे केमिस्ट्रीचं. काय करूया केमिस्ट्रीमध्ये सांगा बघू? आज सुरुवातच लॉज पासून करूया. लॉज प्लस न्यूमेरिकल. मग कुठले-कुठले आहेत? सांगतो. हेनरीज लॉ आहे, राउल्ट्स लॉ आहे. ठीक आहे. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आहे. कोहलार्स लॉ आहे. ओके. आणि अजून रेट लॉ आहे. बरोबर आहे? सुरुवात इथून करूया. लॉज आणि त्याच्यानंतर अजून बघा मी हा सांगतोय हॉस्टेलच्या मुलांकडून ऑफलाईनच्या मुलांकडून हे कंपल्सरीच आहे. डिस्टिंग्विशचे करूया प्रश्न आपण. डिस्टिंग्विश कुठला आहे? सॉलिड स्टेटमध्ये 3 आहेत. ऑर्डर ऑफ रिएक्शन मॉलिक्युलरिटी हे केमिकल कायनेटिक्समध्ये आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो आयसोटोनिक नाही, एडियाबॅटिक प्रोसेस आणि आयसोथर्मल प्रोसेस डिस्टिंग्विश आहे. त्याच्यानंतर लॅन्थेनाइड अॅक्टिनाइड्स डिस्टिंग्विश आहे. त्याच्यानंतर हाऊ विल यू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अल्कोहल, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी माईन असा पण प्रश्न आहे. मग लॉज आणि डिस्टिंग्विश आज फिनिश करायचे. त्याचबरोबर आजच डायग्राम करायच्या. ओके. होय करायच्या. मग एवढं सेक्शन आज जर केलं तर मी खुश आहे, खूप खुश आहे. बरं ह्याच्यात मी तुम्हाला म्हणू शकतो डेफिनिशन राहू दे. पण हे झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो माझी अपेक्षा आहे सी-एस, आय-टी, जिओग्राफी, इंग्लिश, मराठी याला पण वेळ हवा आहे ना, पाहिजे ना. मग त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे थेरम करूया आज आपण. 2 थेरम आहेत. मी सांगतो क्लिअरली. हे मला पाहिजेतच थेरम लिहून व्यवस्थित. हे काय लिहिलं नाही तरी चालेल, रिवाईज करा. ह्याची रिव्हिजन पाहिजेच मला. इंग्लिशची रिव्हिजन पाहिजे लक्षात घ्या. ओके. सो प्रॅक्टिकल एक्झाम आहे. असू दे, एवढं जास्त दिलेलं नाहीये. मग आजचं हे टार्गेट कंप्लीट करा. उद्याचं टार्गेट तर खूपच लवकर देईन. काही काळजी करू नका. मन शांत ठेवा. काही भीती बाळगायची गरज नाहीये. प्रत्येक गोष्ट त्यातून आपण पार पडणार आहे आणि आपल्याला चांगला स्कोर करायचंच आहे. ऑल द बेस्ट.